आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। गेल्या 23-24 दिवसापूर्वी मी पीडब्ल्यू अधिकारी यांना स्वतः हे ब्लॉक काढा, तुम्ही जे लावले डाम, एकतर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही, तेव्हा ते डाम लावता आली नाहीत, बरेच लोकांना मरणाचं शेड्यूल घातल्यासारखं ते ब्लॉकेज तिथं बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती। गेल्या 20 दिवसापर्यंत सांगितलं होतं, त्यांनी म्हटलं आम्ही आता संपू दे, मी तुम्हाला ते पूर्ण काढून देतो। आज कमीत कमी माझ्यासमोर माझ्या जगातील 30 ते 40 गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे। काल तर यापेक्षा मोठा ऍक्सिडेंट झाला, आज त्यापेक्षा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे। यामध्ये नशीब एवढेच की ते जीवित हानी कोणी झालेली नाही आहे। मी परत आज अजून एक गाडी आता तवेरात ऍक्सिडेंट झालेली आहे। इथं शिवाजी रोड म्हणजे मरणाचा रस्ता झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे दिल्यासारखं ते पीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेनं हे करून दिलेलं आहे। परवा दिवशी ते ब्लॉकेज काढत असताना काही समित्या आडव्या येऊन त्या समित्यांनी ते ब्लॉकेज काढत असताना मज्जाव केल्यावर ते काम थांबवण्यात आलं। मी आज परत त्या समितीला सांगतो, आज पण जे तुम्ही समिती भरून देणार आहात का? तुम्ही समिती काम करता, तुम्ही सुद्धा समिती काम करता, तुम्ही समाजाला न्याय मिळण्याचं काम करा। तुम्ही समाजासाठी काही असं विद्रूप वागण्यासाठी काय करू नका। आज माझ्यासमोर देखील आहे टाटा इंडिगो गाडी, त्या डिवायडरवरून उडून जे आपण पिक्चरमध्ये बघतो, अनुभव घेतो, त्या प्रकारे ते उडून गाडी पलटी झाली। नशीब त्यावर कुणाचं आमचा मृत्यू झालेला नाही आहे। मी आज परत सांगतो की त्यांना त्वरित उद्याच्या उद्या हे पूर्ण ब्लॉकेज काढाव्यात, अन्यथा मी उद्या दुपारी इथं स्वतः आमचे कार्यकर्ते घेऊन बसून असं आंदोलन करणार आहे। हे समितीला माहीत असू दे, प्रशासनाला माहीत असू दे, पीडब्ल्यू माहीत असू दे।